नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स बाय काकडे सर या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता या विभागामध्ये आपलं दुसरं सेशन सुरू झालेलं आहे. त्यामध्ये आज आपण शिकणार आहोत संख्या व संख्यांचे प्रकार. तत्पूर्वी जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करू. बघा, आपल्याला संख्याज्ञानमध्ये आज संख्यांचे प्रकार हा घटक पाहायचा आहे. संख्यांच्या प्रकारात आज आपण काय काय पाहणार आहोत. भाग पहिला आहे आपला हा संख्याच्या प्रकाराचा. भाग दुसरा नंतर पाहू आपण. पहिल्या भागामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, विरुद्ध संख्या, समसंख्या, विषम संख्या, वास्तव संख्या, परिमेय आणि अपरिमेय संख्या, एवढे 9 प्रकार आपण ह्या पहिल्या भागात पूर्ण करणार आहोत. तर काय आहे नैसर्गिक संख्या म्हणजे? आपण आता नैसर्गिक संख्याला सुरुवात करताना नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्यालाच मोज संख्या म्हणतात. मग मोज म्हणजे काय? मोजणे. मोज म्हणजे काय? मोजणे. मग काही मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर केला जातो त्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या. काय काय मोजण्यासाठी? बघा, दैनंदिन व्यवहारामध्ये वस्तू, व्यक्ती किंवा इतर घटक मोजण्यासाठी हा शब्द महत्त्वाचा आहे. वापरल्या जाणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. काय काय मोजण्यासाठी? बघा, वस्तू, व्यक्ती किंवा इतर घटक मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात? नैसर्गिक संख्या. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या. आपण काय काय मोजतो? काहीही. प्राणी मोजतो, पक्षी मोजतो, इतर घटक कोणतेही मोजण्यासाठी. आता मोजताना मी समजा सांगितलं या ठिकाणचे टोटल विद्यार्थी किती आहेत, तुम्ही त्याला तिथं मोजायला शून्यापासून सुरुवात करणार आहेत का? नाही, डायरेक्ट 1 पासून सुरुवात करणार. बरोबर आहे. म्हणून 0 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 डॅश 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 डॅश. किती नैसर्गिक संख्या आहेत? सगळ्या अशा अनंत आहेत. किती? अनंत. 1 पासून सुरुवात होणार आणि शेवट कुठे होणार हे मात्र आपण सांगू शकत नाहीत. अनंतपर्यंत. शेवट आणखीन त्याचा कोणालाच लक्षात नाही येत. म्हणजे मलाही नाही, तुम्हालाही नाही. म्हणजे नाहीच, नैसर्गिक संख्यांना शेवटच नाही. त्यामुळे मग आता नैसर्गिक संख्या, त्याचे नैसर्गिक संख्या तुम्हाला प्रश्न विचारले जातील. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. सर्वात मोठी सांगता येणार नाही. मग फरक वगैरे वगैरे विचारले जाते. ते गुणधर्म पाहू आपण आता. म्हणजे परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न. मग ह्या नैसर्गिक संख्येवर काय काय विचारलं जाऊ शकतं परीक्षेत? बघा, नैसर्गिक संख्यावर विचारलं जाऊ शकतं. नंबर 1, एकूण नैसर्गिक संख्या किती? आता आपण आत्ताच बघितलं एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? तर एकूण नैसर्गिक संख्या आहेत अनंत. एकूण नैसर्गिक संख्या अनंत आहे. अनंत म्हणजे काय? ज्याचा अंतच लागत नाही त्याला म्हणतात अनंत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? सुरुवात कुठून? 0 पासून का 1 पासून? तर 1 पासून. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. आता मला सांगा, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असणार? एकूण नैसर्गिक संख्या अनंत आहेत म्हणल्यावर सर्वात मोठी सांगता येणार नाही ना आपल्याला. मग काय? सांगता येत नाही. सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. त्यानंतर एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगता येईल का? नाही. आता सर्वात मोठी संख्या माहीत नाही त्याच्यामुळे आपण बेरीज सांगूच शकत नाहीत. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या सांगता येत नाहीत, त्यामुळे त्यांची बेरीजही आपल्याला सांगता येणार नाही. हां, पण प्रश्न जर मर्यादित स्वरूपात विचारला, मर्यादित म्हणजे कसं? 1 ते 100 पर्यंतच. मग 1 ते 100 पर्यंत जर प्रश्न विचारला तर इथं बघा 5 नंबर. आता हे झालं सर्वात एकूण नैसर्गिक संख्या अनंत आहेत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही. एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज सुद्धा सांगता येणार नाही, कारण एकूण नैसर्गिक संख्या किती हेच माहीत नाही. आपण हे पहिल्या गुणधर्मात बघितले. त्यामुळे 4 नंबरच्या गुणधर्मात एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज सुद्धा सांगणं शक्य नाही आपल्याला. त्यानंतर 5 नंबरमध्ये आपण बघतोय 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता 1 ते 100 पर्यंत मर्यादा आली. 1 ते 100 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? तर 100. आता तुम्हाला ह्या 100 संख्यांची बेरीज सांगायची. मग 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगण्यासाठी तुम्हाला किती येणार आहे?
5050. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार आहे? 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघितली आपण? 5050. याचा तक्ता नंतर सांगणार आहे मी तुम्हाला समजून, एक पूर्ण तक्ताच देतो. त्यानंतर त्याच्यातच जर विभाग केले 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं जर विचारलं तर त्या 1 ते 50 पर्यंतची सुद्धा लक्षात ठेवा 1275. किती? 1275. त्यानंतर 7 नंबरला विचारलेला आहे तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्येमधील फरक किती? आता फरक विचारलेला आहे. क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 पासून सुरुवात होतात, बरोबर? 1 2 3 4. मग क्रमवार मधला फरक म्हणजे 1 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे, किंवा 3 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे, 11 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे. तर कितीचा फरक येतो? 1 चा. मग क्रमवार नैसर्गिक संख्यामधील फरक किती आहे? 1 आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे या नैसर्गिक संख्येवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही हे 2-3 घटक लक्षात ठेवायचे. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता हे बेरीज वगैरे काढण्यासाठी आपल्याला बेरीज 1 पासून सुरुवात असेल तर त्या संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे, ते सांगतो तुम्हाला. कोणतं सूत्र आहे ते? तर सूत्र आहे n कंसात n प्लस 1 कंस बंद छेद 2. पण हे सूत्र फक्त 1 पासून सुरुवात असणाऱ्या संख्यांची बेरीज काढण्यासाठीच वापरलं जातं. कुठून? 1 पासून सुरुवात असेल तरच, अन्यथा हे सूत्र वापरायचं नाही. आता समजा तुम्हाला 50 पर्यंतची बेरीज काढायची, बरोबर आहे. मग आता n म्हणजे 50 घेणार, म्हणजे काय? 50 गुणवले n प्लस 1 म्हणजे 50 आणि 1 51 छेद 2. आता हे सोडून घेतलं, बे 1 बे, इथं बे 2 4, 1 उरला, बे 5 10, 25 आलं. पुन्हा 25 1 25, हातचे आले 2, 25 5 2, 127 म्हणजे आले की नाही 1275 ह्याची बेरीज. मग ह्या अशा स्वरूपात तुम्हाला 1 पासून सुरुवात असेल तर काढता येईल. आता 1 पासून सुरुवात नसणाऱ्या संख्यांची बेरीज कशी काढणार आपण, ते आपण सगळं पाहणार आहेत. आत्ता घाई करायची गरज नाही तुम्हाला. त्यामध्ये आपला जसा जसा पार्ट पुढे जाईल संपूर्ण गणिताचा, तसं बेरीजमध्ये तुम्हाला हे सगळ्या बेरीज करायला मी शिकवून देईल. हा पहिला प्रकार आहे. नक्कीच मला आशा आहे की हा पूर्ण घटक तुम्हाला समजला असेल. नैसर्गिक संख्याचे गुणधर्म आणि नैसर्गिक संख्या म्हणजे काय. नैसर्गिक संख्या लक्षात ठेवायची, 1 पासून 0 येत नाही नैसर्गिक संख्यात. 1 पासून सुरुवात होती आणि अनंतपर्यंत यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या. त्यानंतर आता आपल्याला दुसरा पार्ट बघायचा. हे गुणधर्म वगैरे बघितलेत, लक्षात ठेवा. अजून एकूण नैसर्गिक संख्या अनंत आहेत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगता येत नाही, कारण एकूण नैसर्गिक संख्याच सांगता येत नाही, त्याची बेरीज कशी सांगता येईल? 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज सांगता येते. किती आलेली आपली? 5050. त्यामध्ये 1 ते 50 पर्यंतची 1275 आणि क्रमवार नैसर्गिक संख्यामधला फरक किती आहे? 1 आहे. तुम्हाला असंही कधी कधी विचारलं जाऊ शकतं, 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच असते, 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्याचा असतो, असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण वजाबाकी आणि भागाकार नैसर्गिक संख्याच येईल असं नाही आहे. म्हणजे 2 नैसर्गिक संख्यांची वजाबाकी किंवा भागाकार नैसर्गिक संख्याच येतो असं नाही. ठीक आहे. आपण आता दुसरा भाग पाहू. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण संख्या. आता बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्येमध्ये काय बघितलं होतं आपण? 1 पासून सुरुवात केली ती, बरोबर आहे. बाकीच्या सगळ्या ह्या नैसर्गिक संख्या होत्या अनंतपर्यंत. मग इथं काय वाढलं? इथं वाढला फक्त 0. मग तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, नैसर्गिक ह्या संख्या 1 पासून होत्या ना, मग पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक हा घटक अपूर्ण आहे. कुणाच्या कमतरतेमुळे? शून्याच्या. मग काहीच नाही, त्या नैसर्गिक संख्येमध्ये हा 0 टाकून द्यायचा, झाला हा पूर्ण घटक. बघा, वाचा हे काय? 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या. हे बघा, 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला पूर्ण संख्या असे म्हणतात. कुणाकुणाला? 0 आणि नैसर्गिक संख्याला. हे बघा, इथं फक्त 0 वाढलेला आहे. 0 वाढवायचा फक्त नैसर्गिक संख्येत, लगेच पूर्ण संख्याचा हा पूर्ण घटक झाला. मग पूर्ण संख्या कुठून सुरू होणार?
0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 डॅश 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 अनंतपर्यंत. बरोबर आहे. ज्यावेळेस नैसर्गिक संख्येचे गुणधर्म बघितले आपण, त्यावेळेस तिथं सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 सांगितली होती. कोणती सांगितली होती? 1. ही नैसर्गिकमध्ये होतं. मग इथं तेवढाच एक घटक बदलणार. सर्वात लहान नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आता 0 सांगावी लागेल तुम्हाला. बघा, नैसर्गिक संख्यामध्ये फक्त 0 ॲड झालाय आणि पूर्ण संख्येचा घटक तयार झालाय. नैसर्गिक संख्येमध्ये 0 ॲड झालाय फक्त आणि लगेच पूर्ण संख्येचा घटक तयार झालाय. त्यामुळे आता बघा, आता पूर्ण संख्येचे गुणधर्म. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? बघा, अजून एकदा लक्ष द्या. नैसर्गिक संख्या म्हणजे वस्तू, व्यक्ती किंवा इतर काहीही मोजण्यासाठी ज्यांचा वापर केला जातो त्याला म्हणायचं नैसर्गिक संख्या, मोजण्यासाठी. आणि इथं त्या नैसर्गिक संख्यामध्ये 0 वाढवलं की पूर्ण संख्या तयार होतात. मग लक्षात ठेवायचं, नैसर्गिक संख्या म्हणलं की 1 पासून सुरुवात आणि पूर्ण संख्या म्हणलं की 0 पासून सुरुवात. करेक्ट. पूर्ण संख्येचे गुणधर्म बघा. आता एकूण पूर्ण संख्या किती? सेम नैसर्गिक संख्येसारखेच गुणधर्म त्याचे, फक्त गुणधर्म हा बदलणार आहे, तो म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या. बाकी एकही गुणधर्म बदलत नाही. मला सांगा, एकूण पूर्ण संख्या किती येतात? नाही सांगता येणार आपल्याला. अनंत आहेत. बरोबर आहे, भरपूर येतात. सर्वात लहान पूर्ण संख्या किती आहे? 0. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येणार आहे का आपल्याला? नाही सांगता येत नाही मोठी पूर्ण संख्या. बरोबर आहे. त्यानंतर एकूण पूर्ण संख्यांची बेरीज ती पण नाही सांगता येणार. बघा, मी मोबाईलच्या कीपॅडवर लिहितोय त्यामुळे अक्षर थोडंफार समजून घेत चला. त्यानंतर 5 नंबर हे झालं. 1 ते 100 पर्यंतच्या पूर्ण संख्यांची बेरीज तेवढीच येणार. किती? नैसर्गिक संख्या एवढी. कारण ह्याच्यात 0 वाढलाय आणि शून्याला काहीच किंमत नाही, म्हणजे बेरजेत बदल होणार नाही. 1 ते 50 आणि तसंही इथं 1 ते 50 च्या ऐवजी 0 ते 50 असं विचारायला पाहिजे होतं, आहे ना. कारण इथे काहीच फरक पडत नाही त्याच्यात. 1 ते 50 विचारू द्या किंवा 0 ते 50. आता 1 ते 50 म्हणल्यावर हा नैसर्गिक संख्येचाच गुणधर्म झाला ॲज इट इज. आणि 0 ते 100 म्हणल्यावर पूर्ण संख्येत येईल, पण काहीच फायदा होणार नाही. 0 घेतलं काय नाही घेतलं काय इकडं उत्तरात काहीच बदल पडणार नाही. त्यामुळे काही ठिकाणी घेतात, काही ठिकाणी नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये मुद्दाम फसवण्यासाठी 0 पासून घेतील, पण काहीच फरक पडणार नाही. इथंही 0 पासून विचारलं तर 1 ते 50 ची काढली काय आणि 0 ते 50 ची काढली काय, किती येणार आहे? मग काढली होती आपण 1275. आणि क्रमवार पूर्ण संख्येमधला फरक सुद्धा किती येणार आहे? 1. समजलंय? नाही समजलं तर व्हिडिओ पाठीमागं घेऊन डबल पाहत चला. त्यानंतर 3 नंबर बघा. 3 नंबर आहे आता आपल्याला घटक पूर्णांक संख्या. बघा, पहिला होता नैसर्गिक, दुसरा झाला पूर्ण आणि तिसरा आता पूर्ण अंक, म्हणजे पूर्ण प्लस अंक, है ना मराठीनुसार. नैसर्गिक 1 पासून सुरुवात होत होती. पूर्ण संख्या पाहताना त्यामध्ये 0 ॲड झाला. आता पूर्णांक संख्या पाहताना बघा, इथून इकडं ह्या नैसर्गिक संख्या येतात. बघा, इथं हा 0 आहे आणि हा एक घटक ॲड झालेला आहे. हा घटक वाढला आहे ह्याच्यात. बरोबर आहे. आता हा घटक कोणत्या संख्या वाढल्या आता ह्या? तर ऋण संख्या वाढल्या. तर कुणाच्या ऋण संख्या? बघा, हे 1 आहे ना, त्याची एक ऋण संख्या. इकडं +1 होता, म्हणजे इकडं उजव्या बाजूला धन संख्या असणार आहेत. बरोबर आहे. उजव्या बाजूला कोणत्या संख्या असणार आहेत? धन संख्या. या बाजूला प्लस आणि या बाजूला मायनस. याला आपण धन संख्या म्हणतो आणि याला आपण ऋण संख्या म्हणतो. शून्यापासून 2 घटक पडले. शून्यापासून नाही, बघा, शून्याच्या या बाजूला धन संख्यात आणि शून्याच्या या म्हणजे डाव्या बाजूला ऋण संख्यात. मला सांगा मग शून्याला चिन्ह कोणतं असणार आहे? कोणतंच नाही, कारण शून्याच्या उजवीकडं धन सुरू होतात आणि शून्याच्या डावीकडं ऋण, म्हणजे शून्याला चिन्ह येत नाही. लक्षात ठेवायचं, शून्याला कोणतं चिन्ह येत नाही. मग पूर्णांक संख्यामध्ये काय काय आले बघा. ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत, त्यांच्या ह्याला विरुद्ध संख्या म्हणतात. म्हणजे प्लसवाली आणि मायनसवाली ह्या 2 विरुद्ध संख्या असतात. बघा, हा +1 आहे, याची -1 विरुद्ध संख्या झाली. हा +2 आहे ना, त्याची -2 विरुद्ध संख्या झाली.
आता इकडून ह्या -3 कडून जर घेतलं, ही -3 आहे, याची विरुद्ध संख्या झाली +3. म्हणजे काय, सगळ्या नैसर्गिक संख्याच्या विरुद्ध संख्या आल्यात बघा. ह्या 4 ची विरुद्ध संख्या आली इथं -4, -5 ची विरुद्ध संख्या आली +5. म्हणजे ह्या प्रत्येक संख्याच्या इथं विरुद्ध संख्या आल्यात. म्हणजे हा एक घटक बघायचा की आता विरुद्ध संख्या म्हणजे काय, बरोबर आहे. मग आता विरुद्ध संख्या हाही एक घटक वाढलाय आपल्याकडं. मग आता इथं याची व्याख्या बघा काय सांगितली इथं तुम्हाला. हे 0, हे इथला मधला 0, सर्व नैसर्गिक संख्या ह्या बाजूच्या बरोबर इकडल्या संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या, विरुद्ध म्हणजे ह्या बाजूच्या डाव्या बाजूच्या विरुद्ध संख्या यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्ण नाही, पूर्णांक संख्या असे म्हणतात. कशापासून तयार होतात? 0, सर्व नैसर्गिक संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला काय म्हणतात? पूर्णांक संख्या. बघा 0 ही संख्या रेषा आहे. संख्या रेषेचा गुणधर्म काय असतो? ज्यावेळेस तुम्ही बघा संख्या रेषेचा गुणधर्म असतो, ज्यावेळेस तुम्ही या बाजूकडे जाताला असं इकडं उजवीकडं, त्यावेळेस संख्यांची किंमत मोठी होत जाते. पण हेच जर ह्याच्या उलट आलात इकडं तुम्ही, तर मग लहान होत जाणार. म्हणजे काय, संख्या रेषेवर या डाव्या बाजूकडून या उजव्या बाजूकडे गेल्यास संख्याची किंमत वाढत जाते आणि ती कितीने, तर 1 ने फक्त. करेक्ट, 1 ने वाढत जाते फक्त. मग आता बघा हे 0, ह्याला कोणतंच चिन्ह नाही, हा इथं +1 आला, इथं हा +2 आला, इथं +3 आला, +4, +5, इकडं -1 आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे, -5 आहे. अशा हे संख्यांचा पूर्ण समूह आहे. आता लक्षात घ्या, मायनस संख्या जेवढी असेल तेवढी तिची किंमत लहान होती, कारण संख्या रेषेचा गुणधर्मच तुम्हाला सांगितलाय. तुम्ही जर डावीकडे आलात तर संख्याची किंमत लहान होत जाणार आहे. मग ह्या शून्यापेक्षा लहान आहे -1, त्या -1 पेक्षा लहान आहे -2, 1चाच फरक ह्या दोघात बी, +1चाच फरक असतो, -1चा नाही, कारण ह्याच्यापेक्षा 1 ने लहान आहे. मग ही -5 लहान आहे ह्यांच्यापेक्षा. मग अशी सगळ्यात लहान संख्या तुम्हाला कुठं सांगता येईल का? नाही. -5 पेक्षा -6 लहान येणार आहे. मग असं करत इकडं लहान संख्या होत जाणार आहेत. आणि जर इकडं उजवीकडे गेलात तर ह्या 1 पेक्षा मोठी 2, 2 पेक्षा मोठी 3, 3 पेक्षा मोठी 4, 4 पेक्षा मोठी 5. मग आता तुम्हाला मोठी ही सांगता येणार नाही, मोठी संख्या इकडे. मग लक्षात ठेवायचं, पूर्णांक संख्यामध्ये उजव्या बाजूला सर्वात मोठी संख्या असते आणि डाव्या बाजूला सर्वात लहान संख्या असते. आता सगळ्या डाव्या बाजूची माहित नाही, कारण संख्या रेषा इथं ॲरो दाखवलेला असतो, म्हणजे ही वाढत गेलेली असते. मग तुम्हाला डाव्या बाजूची संख्या माहित नाही, तुम्हाला उजव्या बाजूची माहित नाही. याचा अर्थ सर्वात लहान पूर्णांक संख्या किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या तुम्हाला सांगता येत नाही. तुम्हाला म्हणजे आपल्याला कोणालाच, तुम्हाला म्हणलं की तुम्ही म्हणता सरला येतंय काय सगळं? काही नाही, मला जेवढं येतं तेवढं मी सगळं तुम्हाला सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि नाहीच जर काही बदल वाटला तर लगेच कमेंट करायची, सर हे सांगा ते सांगा, त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी काही पण. टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा पूर्णांक संख्येचे गुणधर्म सांगा मला. एकूण पूर्णांक संख्या किती येतात? सांगता येणार नाहीत, भरपूर येतात, बरोबर आहे, अनंत आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येणार आहे का? नाही. आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सुद्धा सांगता येणार नाही. एकूण पूर्णांक संख्यांची बेरीज, आता एकूण पूर्णांक संख्याच माहित नाहीत बघा इथं, हा एकूण पूर्णांक संख्याच अनंत आहेत ह्या, तर मग त्यांची बेरीज कशी सांगता येईल तुम्हाला? म्हणजे हे सुद्धा सांगता येणार नाही. आणि क्रमवार पूर्ण संख्यामधील फरक मात्र कितीचा असतो? 1. आता बघा पूर्णांक संख्येचे आपल्याला किती 2 प्रकार पडणार आहेत. पूर्णांक संख्येचे प्रकार किती पडणार आहेत? 2. कोणते प्रकार पडतील 2? बघा इथं सांगतो तुम्हाला, पूर्णांक संख्येचे 2 प्रकार पडतील. कोणते प्रकार पडतील मग? ही संख्या रेषा आहे,
इथून प्रकार पडणार. इकडं कोणता धन आणि इकडं कोणता ऋण. मग धन संख्यापैकी जर सर्वात लहान विचारली तर 1 सांगायची. धन संख्यापैकी सर्वात लहान विचारली तर 1 आणि धन संख्यापैकी सर्वात मोठी नाही सांगता येणार तुम्हाला. बघा, सर्वात लहान सांगता येईल पण मोठी नाही. आणि जर ह्या ऋण संख्याकडे आले तर मग -1 कशी सांगा, -2 पेक्षा ही मोठी ना, मग सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगता येईल तुम्हाला आणि ती असेल -1. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या नाही सांगता येणार. बघा, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सांगता येते आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगता येते. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? -1. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती आहे? +1. राहिलं लक्षात? हे 2 प्रकार पडणार आहेत पूर्णांक संख्येचे. नंबर 1 ऋण पूर्णांक संख्या आणि दुसरा धन पूर्णांक संख्या. लक्षात ठेवा, 0 ही धन पूर्णांक किंवा ऋण पूर्णांक ह्या दोघाकडेही जात नाही. 0 स्वतंत्र आहे, अलिप्त आहे. भारतासारखं त्याचं अलिप्ततावादी धोरण आहे. धन नाही ऋण नाही, नको म्हणतो मला. त्याच्यापासून उजवीकडं धन आहेत आणि त्याच्यापासून डावीकडं ऋण आहेत. राहील लक्षात? करेक्ट. आता दुसरा प्रकार आहे आपल्याला. पूर्ण संख्येचे गुणधर्म नक्कीच लक्षात राहिले असतील. त्यानंतर आहे आता विरुद्ध संख्या. आत्ताच बघितलं आपण विरुद्ध संख्या, बरोबर आहे. संख्या रेषेवरच विरुद्ध संख्या येतात. आता बघा, ही संख्या रेषा आहे, बरोबर आहे. हा ॲरोचा अर्थ असतो ह्या अनंतपर्यंत आहे, बरोबर आहे. इथं सेंटरला काय सांगितलं होतं तुम्हाला? 0 दिलता, बरोबर आहे. इकडं काय होता? 1, 2, 3, बरोबर आहे. इकडं -1, -2 आणि -3. तर विरुद्ध संख्या म्हणजे काय? 1 ची विरुद्ध संख्या -1 आहे, 2 ची विरुद्ध संख्या -2 आणि -3 ची विरुद्ध संख्या +3 आहे. ह्या एकमेकींच्या विरुद्ध संख्या आहेत अशा. बघा, मग मला सांगा विरुद्ध संख्या आणि ह्या विरुद्ध संख्या म्हणजे काय? बघा, ज्या 2 संख्यांची बेरीज 0 असते ना, त्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात. मग 2 संख्यांची बेरीज 0 आता कसं येणार सांगा मला. 2 संख्या, कोणत्या 2 संख्याची बेरीज 0 येणार आहे? आपण उदाहरणासाठी घेऊ +9. मग ह्याची विरुद्ध संख्या कोणती सांगा? -9, बरोबर आहे. -9. मग ह्यांची करा तुम्ही बेरीज. +9, -9. चिन्ह समान आहे का वेगवेगळे? चिन्ह वेगवेगळे आणि जिथं चिन्ह वेगवेगळं असतं तिथं वजाबाकी होती. +9 -9 0. आली बेरीज 0. मग बेरीज जर 0 आली, ज्या 2 संख्यांची बेरीज 0 येते त्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात. बघा, ही बेरीज आलेली तुमची बेरीज. ज्यावेळेस तुम्हाला विरुद्ध संख्यामधला फरक विचारतील ना, +9 -9 मधला फरक किती म्हटलं की दणकून 0 सांगून रिकामं व्हायचं नाही. इज्जत जायचे धंदे करायचे नाहीत. +9 आणि -9 मधला फरक 0 कधीच येत नाही. आताही तुम्हाला वाटत असेल मास्तर खोटं बोलतंय. +9 -9 मध्ये 0च आहे. आम्ही लहानपणीपासून शिकत आलोत. लक्षात घ्या, +9 आणि -9 ज्यावेळेस तुम्हाला फरक काढायचा असतो, हे बघा, हे +9 एका कंसात, हे -9 दुसऱ्या कंसात आणि ज्यावेळेस फरक काढायचा त्यावेळेस इकडं मायनस चिन्ह लिहावं लागेल, बरोबर आहे. हे उदाहरण सोडवावं लागेल. मग मला सांगा आता ह्या मायनस कंसाने याला मायनस लागून लिहावर मायनस मायनस प्लस नाही का होणार? मग हे +9 आणि हे +9, 9 9 18. हा फरक आलाय, फरक. बघा, फरक मोठा येतोय, बेरीज लहान येते, म्हणून तर ह्यांना विरुद्ध संख्या म्हणतात. कारण बाकीच्या संख्यापेक्षा विरुद्ध चलतेत, त्यालाच बेरीज व्यस्त असं नाव आहे. नाहीतर मी विरुद्ध संख्या शिकवायचो आणि परीक्षेत यायचं बेरीज व्यस्त आणि पुन्हा म्हणायचा मास्तरनी कंजूसपणा केलाच थोडा, नाहीच शिकवलं बेरीज व्यस्त म्हणजे काय आणि म्हणालंय ऑनलाईन शिकवणार आहे. तसं काय करू नका. विरुद्ध संख्या म्हणजे बेरीज व्यस्त, हे लक्षात ठेवा. मी एक नाव शिकवलं म्हणजे दुसरं नाव घ्यायची गरज नसती, कारण माणसाने एकच नाव घ्यावं लागतं कधी बी. करेक्ट? दुसरं नाव घ्यायचं नाही. विरुद्ध संख्या. आता विरुद्ध संख्येला गुणाकार म्हणजे त्यांचे गुणधर्म वगैरे आपल्याला काही सांगता येणार नाही, कारण प्रत्येक +15 ची विरुद्ध संख्या कोणती असणार आहे? -15. बरोबर आहे. बघा,
+15 आहे, त्याची विरुद्ध संख्या -15. मला सांगा -21 आहे, त्याची विरुद्ध संख्या +21. बरोबर आहे. कितीपर्यंत? म्हणजे विरुद्ध संख्या हा एक गट नाहीच, गट 2 आहेत, त्यामुळे याचे गुणधर्म वगैरे काही नाहीत. नक्कीच तुम्हाला समजला असेल हा विरुद्ध संख्या प्रकार. बरोबर आहे. त्यानंतर आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे समसंख्या. बघा मित्रांनो, नैसर्गिक संख्या ज्या बघितल्या ना आपण, नैसर्गिक त्याचे प्रकार पडलेले 2. कोणते कोणते? सम आणि विषम, हे 2 प्रकार नैसर्गिक संख्याचे. नैसर्गिक संख्या कुठून होत्या? 1 पासून होत्या. बरोबर आहे. 1 ते अनंतपर्यंत. त्याच्यामुळं सम आणि विषम मध्ये सुद्धा 1 पासून पुढंच धरायचं, शून्याला लगेच कॅन्सल करायचं. सम विषम मध्ये येत नाही शून्य, कारण ती नैसर्गिकच नाही ना. हे फक्त नैसर्गिकचेच भाग पडलेले आहेत, सम आणि विषम. त्यामुळं तेवढा घटक तुम्ही लक्षात ठेवायचा. नक्की ना? बघा, समसंख्या ज्या नैसर्गिक, इथं बघा शब्दच वापरला तेव्हाच तुम्हाला, ज्या नैसर्गिक संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. मित्रांनो लक्षात ठेवायचं, संख्येच्या शेवटी 0 दिसला की म्हणायचं समसंख्या आहे, 2 दिसला की सम, 4 दिसला की सम, 6 दिसला की सम, 8 दिसला की सम. बास, विषय खलास. कुठून? 2 पासून. 2 0 शेवटी 0 म्हणजे बघा 5100 ही संख्या लिहिली तर ही समसंख्या आहे. बरोबर आहे. पण फक्त 0 ही सम नाही ना. एखाद्या संख्येच्या शेवटी जर 0 आला तर ती संख्या सम आहे, पण 0 सम नाही, कारण नैसर्गिक मध्येच नाही, आडातच नाही तर पहरत कुठून येईल? नैसर्गिक मध्येच नाही ना 0, मग सम विषम मध्ये आणायची नाही 0. ज्या नैसर्गिक संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. बघा इथं उदाहरणं दिलेले आहेत. उदाहरणं सांगताना 2 पासून सांगायचं, शून्याला सांगायचं नाही. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28 डॅश डॅश डॅश. संख्येच्या शेवटी ह्या 5 पैकी कोणताही एक अंक दिसला की समजून जायचं तो प्रकार समसंख्येचा आहे. बरोबर आहे. त्यानंतर मग आता मला सांगा 0, 2, 4, 6, 8 हे समसंख्येला आहेत. मग विषम संख्येला कोणते नाव राहिले सांगा? अंक शिल्लक राहिले तर 1 राहिला, 3 राहिला, 5 राहिला, 7 राहिला आणि 9 हे कशात येणार? विषम संख्येमध्ये येणार. बघा 6वा प्रकार. बघा, ज्या नैसर्गिक, इथं पण नैसर्गिकच, ज्या नैसर्गिक संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना काय म्हणायचं? सॉरी, इथं ते टाईप करण्यात राहिलेलं आहे. त्यांना काय म्हणायचं? विषम संख्या. काय म्हणायचं? विषम संख्या. कोणते? 1, 3, 5, 7, 9 हे अंक दिसले की काय म्हणायचं त्यांना? विषम संख्या. करेक्ट. बघा त्याचे उदाहरण आता 1 पासून सांगावं लागेल. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21 डॅश 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 अनंत. हे बघा, हे सम विषम हे टाईप करणाऱ्याकडून मिस्टेक होत असते, काही नाही, एवढं समजून घ्यायचं. मी आहे तुम्हाला समजून सांगायला. करेक्ट. सम नाही, कारण आपण प्रकारच विषम बघतो त्यामुळे मग विषमच. बाकी व्याख्या बरोबर आहे. ठीक आहे. दुसरा घटक बघा. आता बघा आपल्याला इथं नैसर्गिक सम व विषम संख्यांची बेरीज यावर आधारित अत्यंत महत्त्वाचा तक्ता बघायचा आहे. IMP इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी विचारली जाते ना त्यावेळेस तुम्ही सनासन गोळ्या मारतात आणि उत्तर चुकतं. नाही तर मग उदाहरण सोडवत बसतात तरीही उत्तर टाईम निघत, म्हणजे वेळेच्या आत उत्तर निघत नाही. त्याच्यासाठी एक तक्ता आहे महत्त्वाचा. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारलेले असतात बघा. तुम्हाला विचारलेलं असतं 31 ते 70 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? आता मला सांगा 31 ते 70 पर्यंतच्या सम आणि विषम संख्येच्या बेरजेतला फरक म्हणलं की तुम्हाला आधी समसंख्याची बेरीज काढावं लागेल. बरोबर आहे. याला काय जाणार? ॲप्रॉक्सिमेटला ह्याला समजा 30 सेकंद धरू. खूप झालं ते 30 सेकंदात झालं तरी बरं आहे समजा. त्यानंतर विषम संख्याची बेरीज, याला 30 सेकंद. त्यानंतर ह्यांच्यातला फरक काढावा लागेल, याला 30 सेकंद. आणि पुन्हा आपलं काळं करायला, म्हणजे उत्तरपत्रिकेवरचे जो रकाना असतो तो काळा करायला 30 सेकंद. किती झाले? 30, 30, 30 आणि ह्या समसंख्याचे 30. 2 मिनिटं लागतात ह्या उदाहरणाला. बरोबर आहे. स्पीडमध्ये सोडवलं तरी 30 सेकंदात हा एक घटक केला तरी
2 मिनटं लागतात. मग हे व्यर्थ आहेत पूर्ण मित्रांनो 2 मिनटं. आणि याच्यासाठीच आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे, हा क्लास करायचा आहे. कारण ह्या काही शॉर्ट ट्रिक्स असतात, हे तक्ते लक्षात ठेवावे लागतात. तुम्ही लक्षात ठेवू नका, मी पाठ करून घेतो, बरोबर आहे. कारण मग हे असं नाही केलं तर 2-2 मिनटं आणि पुन्हा मग बाहेर येऊन म्हणायचं आम्हाला वेळच पुरला नाही. वेळच पुरला, तो अभ्यासच केला नाहीस, तुला वेळ कसा पुरल? अभ्यास केला तरी तुला कसा करायचा हेच कळलं नाही, तुला वेळ कसा पुरल? त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यास करायचा शॉर्ट ट्रिक्सवर. बघा आपण आता तो तक्ता पाहू. बघा आता हा तक्ता आहे. हा तक्ता आहे नैसर्गिक सम व विषम बेरजेवर आधारित तक्ता. आता तुम्हाला काय करायचं आहे, या बेरजेवर आधारित तक्ता आहे. बघा एकच मिनिट. हां आता बघा नैसर्गिक सम व विषम संख्येच्या बेरजेवर आधारित तक्ता आहे. तुम्हाला बघा विचारले जाणारे प्रश्न गटावरच आधारित असतात. तुम्हाला पहिला समजा विचारलं जाऊ शकतं की एक मिनिट, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हे बघा इथं पहिला विचारला जाऊ शकतो 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तुम्ही एकच करायचं, 1 ते 10 पर्यंत सेंटरला संख्या कोणती आली? 5 आली, बरोबर आहे. 1 ते 10च्या मध्ये करेक्ट 5 आहे ना, ॲप्रॉक्सिमेट. तशी सरासरी काढल्यावर 5.5 येईल, पण अंदाजे मधली संख्या 5 आहे ना, त्याच्यावर आपल्या मनाने 5 ठेवायची. तुम्हाला फुल अधिकार, तसाही कोणी देत नाही ना अधिकार, मग मी तुम्हाला अधिकार देतो. नोकरी लागायच्या अगोदरच तुमचा होलसेल अधिकार वापरायचा. बघा 1 ते 10च्या मधली संख्या आली 5 आणि त्याच्यावर तुमच्या मनाने ठेवायचे 5, म्हणजे काय की किती तयार झाली संख्या? 55. मग 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज किती आली? 55. मग आता बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज 55 आली. त्याच्यामध्ये आपल्याला 2 घटक आहेत ना नैसर्गिक मध्ये, काय काय आहे? एक तर समसंख्या आहे आणि दुसरा म्हणजे विषम संख्या आहे, बरोबर आहे. मग सम आणि विषम संख्या हे 2 घटक आलेले त्याच्यात, बरोबर आहे. लक्षात ठेवायचं कधीही समसंख्याची बेरीज जास्त असते. समसंख्याची बेरीज कशी असते? जास्त, आणि विषम संख्याची बेरीज कमी असते. कितीनी कमी असती? तर एका गटामध्ये फरक येतो फक्त 5चा. कितीचा फरक येतो एका गटात? 5चा. मग बघा 55 मधून 5 बाजूला काढून घ्यायचे. 55 मधून 5 काढले की खाली 50 राहतील. 50च्या अर्धे अर्धे करायचे, 25 आणि ह्या समसंख्याचा जो गट आहे ना हा, त्याच्यामध्ये 25 मध्ये ते बाजूला काढलेले हे 5 ॲड करायचे, म्हणून इथं झाला 30. मग इकडं 25च ठेवायचे आणि फरक तर आत्ताच सांगितलं तुम्हाला, एका गटामध्ये फरक फक्त 5चा येणार आहे. कितीचा? 5चा. आणि सरासरी विचारली म्हणजे सरासरी म्हणजे काय? एकूण संख्याच्या बेरजेला एकूण संख्येने भाग देणे. मग इथं बेरीज 55 आली ना, मग ह्या 55ला तुम्हाला ह्या 10ने भाग द्यावा लागेल, कारण ह्या गटात 10 संख्या आहेत, बरोबर आहे. मग 55ला 10ने भाग दिला की फक्त 1नी पॉईंट येतो, म्हणजे 5.5. अजून बघा 1 ते 10च्या मधली संख्या, 1 ते 10च्या मधली संख्या किती? 5. त्या 5वर 5 ठेवले की हे 55 तयार झाले. ह्या 55चे 2 भाग केले, 25. ह्या समसंख्येच्या गटामध्ये 5 ॲड केले, 25 आणि 5 30. इकडं विषममध्ये 25च ठेवायचे. फरक आला 5 आणि सरासरी आली 5.5. आता बघा दुसरा गट घेतला 11 ते 20. 11 ते 20च्या मधली संख्या कोणती आहे? 15, बरोबर आहे. त्यावर आपल्या मनाने अधिकार दिलेले 5 ठेवायचे. किती झाली? 155. ते बघा इथे 155 आलं, करेक्ट. मग 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली? 55 आली. मग 155, 15वर 5 ठेवले म्हणजे 155 आली. मग याच्यात 2 घटक होणार आहेत, बरोबर आहे. 155चे अर्धे अर्धे करायचे आहेत ना, मग ते फरक जो येतो ना, हा फरक तिथले 5 बाजूला काढा. 155 मधून 5 बाजूला काढले की खाली राहिले 150. 150चे अर्धे म्हणजे 75. ह्या समसंख्यामध्ये 75 मध्ये 5 ॲड करायचे 80. विषम संख्या 75च ठेवायच्या आणि सम व विषम संख्येतला फरक 5 आणि सरासरी हे जे 15.55 आहेत ना, याच 15.55 मध्ये 1नी पॉईंट ठेवायचा, म्हणजे 155 आहेत ना हे जे, ह्याच 155 मध्ये 1 अंकानंतर पॉईंट ठेवायचं, म्हणजे 15.5 होतं, करेक्ट.
दुसरा गट बघा 21 ते 30. मग 21 ते 30च्या मधली संख्या सांगा कोणती? 25. बरोबर आहे. त्यावर हे 5 ठेवले तुमच्या अधिकारातले, 255 झाली बेरीज. आता सम आणि विषम संख्येमध्ये बाजूला करायची. 255 मध्ये लगेच तुम्ही हा फरक बाजूला काढणार. 5चाच फरक प्रत्येक गटात बघा, हे इकडे निरीक्षण करा. 5चाच फरक येतो प्रत्येक गटात. 5 बाजूला काढले 255 मधून की खाली राहिले 250. बरोबर आहे. 250च्या अर्धे होतात 125. 125 मध्ये हे बाजूला काढलेले 5 इकडे टाकायचे, नाही तर सगळं उरपाट व्हायचं. आणि इथं 125च ठेवायचे. बाजूला 125 मधले बाजूला काढलेले 5 सममधीच ॲड करा. उरपाट करू नका, नाही तर 125 उलट सगळा काटा निघायचा. पुन्हा म्हणायचा 4 वर्ष झाला अभ्यास करतोय तरी कसं काय पोस्ट निघा नाही. तुला अभ्यासच करायचं कळा ना अजून. बारीक बारीक ह्या कन्सेप्ट क्लिअर करत चला. बरोबर आहे. नक्कीच पोस्ट काढणं हे काहीच अवघड नसतं मित्रांनो. लवकर निघती पोस्ट. फक्त तुम्हाला हे बारकावे कळले पाहिजेत. बघा ना, आता खरंच विचार करा. इथं जर तुम्ही लॉंग कटनी सोडवलं तर तुमचे 2 मिनटं जाणार आहेत आणि ह्या शॉर्टकटनी सगळं पाठच असणार आहे ना. लक्षात ठेवा, कुणीही असा उभा अभ्यास करायचा प्रयत्न करू नका हां. कारण उभं तुम्ही म्हणताना ह्याच्यात 50-50 ॲड झालेले आहेत. हो, मला बी कळले ते. पण ज्यावेळेस तुम्हाला ही संख्या विचारली जाते त्यावेळेस तुम्हाला ही काढावं लागेल आधी पहिली, आणि इथून असं सोडवत इथपर्यंत यावं लागेल. तसे उलटे धंदे करू नका. करेक्ट. त्यामुळे मी सांगतो तसाच अभ्यास करा. मी फक्त वेळेची बचत करतोय. मला काय तुमच्याकडून काय कमवायचं नाही, काही नाही. तुम्ही नोकरीला लागल्यावर काय पहिला पगार मला देणार नाही तुम्ही. देवाला देताना पण मला द्यायचं नाही. तुम्हाला कुठं कळलं आहे माणसात देव आहे दगडात देव नाही म्हणून. करेक्ट. त्यानंतर इथं आता सरासरी आली 25.5. सरासरी म्हणजे तुम्हाला माहीत झालंय, ह्या बेरजेमध्ये फक्त 1 अंकानंतर पॉईंट ठेवायचा आहे. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा गट आहे 31 ते 40. मग 31 ते 40 मध्ये बघा, 31 ते 40च्या मधली संख्या आहे 355. करेक्ट. त्यातले 5 बाजूला काढले राहिले 350. 350चे अर्धे 175. इथं 5 टाकले 180 झाले. इथं 175. इथं 5 ठेवले आणि ह्या 35 आहेत ना, मग ह्याच 35ला सॉरी हे 355 आहेत ना, हे 355ला 35.5 केलं. बरोबर आहे. त्यानंतर 41 ते 50 मधली संख्या 45. त्यावर 5 ठेवले 455 झाले. त्यातले 5 बाजूला काढले खाली 450 राहिले. 450चे अर्धे होतात 225. 225 मध्ये 5 मिळवले की 230. इथं 225. 5 आणि इकडं 45.5. बघा 51 ते 60 हे झालं. 51 ते 60 मधली संख्या 55. त्यावर हे तुमचे 5 ठेवले 555 झाले. त्यातले पुन्हा 5 बाजूला काढले फरकावाले, खाली राहिले 550. त्याचे अर्धे होतात 275. इथं 280 केले 5 ॲड करून. इथं 275. इथं 5 आणि इथं 55.5. असंच तक्ता आहे मित्रांनो 61 ते 70 पर्यंत. बघा मधली संख्या 65. 655. 5 बाजूला काढले 650 राहिले. अर्धे केले 325. 325. इथं 5 ॲड केले आणि इथं 325च ठेवले. इथं 5 ठेवलं 65.5 झालं. 71 ते 80चा दुसरा गट घेतला. 71 ते 80च्या मधली संख्या 75. त्यावर 5 ठेवले 755 झाले. 5 बाजूला काढले अर्धे केले. 750चे अर्धे 375 झाले. 375 मध्ये 5 ॲड केले की 380. 375. 5 75.5. म्हणताना गाडी लय सुपर निघली. गाडीने आधीच समजून सांगितले, शेवटी सुपर धरले. त्यानंतर दुसरा घटक आहे. बरोबर आहे. 81 ते 90. आता इथं 81 ते 90च्या मधली संख्या आहे 85. त्यावर 5 ठेवले 855 झाले. 5 बाजूला काढले सम आणि विषममध्ये विभागण्यासाठी. 5 बाजूला काढले, खाली किती राहिले 850. त्याच्या अर्धे 425 होतात. 425 मध्ये इथं 5 ॲड करायचे. इथं 425च ठेवायचे. ही समसंख्याची, ही विषम संख्याची. फरक 5चा आहे गटात. प्रत्येक 81 ते 90 मध्ये सम विषम मध्ये फरक विचारला तरी 5चाच सांगायचं बरं का. त्यानंतर सरासरी आली 85.5. त्यानंतर बघा 91 ते 100 मधली संख्या 95. 5 ठेवले. 5 955 झाले. 955 मधून 5 वजा केले. 950 राहिले. अर्धे केले 475. इथं 480. 475. 5 आणि 95.5. 100 पर्यंतचे झाले इथपर्यंत. बरोबर आहे. आता आपल्याला डायरेक्ट 1 ते 100 पर्यंतचा हाही गट बघायचा आहे. बरोबर आहे. 1 ते 100चा गट बघा, लक्ष द्या. 1 ते 100 पर्यंतच्या ह्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? 5050. बरोबर आहे. समसंख्यांची बेरीज आता इथं बघा ना, एका गटामध्ये 5, हे इकडे बघा ह्याच्यात इथं एका गटामध्ये 5चा फरक आहे. असे 1 ते 100 मध्ये 10 गट आहेत ना, म्हणजे हे 5 10
50चा फरक आला सम आणि विषम संख्येत. मग ते 50 बाजूला काढले, 5050 जी बेरीज आहे ना, त्यातून 50 बाजूला काढले की 5000 राहिले खाली. त्याचे अर्धे अडीच हजार म्हणजे 2500. मग ते 50 बाजूला काढलेले हे इथं ॲड केले बघा, 2550 इथं राहिले 2500. आता तुमचा हा पुढचा फरक आणि ते येणार आहे, 1 मिनिट हां. हे बघा, हा तुमचा फरक आला इथं 5 आणि इथं आले 50.50. मला आशा आहे तुम्हाला हे सगळं समजलं असेल. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल, कारण आपला वेळ वाढत चालला आहे आणि वेळ जास्त म्हणला की तुम्हाला आधीच उल्हास असतोय आणि त्याच्यात पुन्हा मोठा व्हिडिओ म्हणला की तुम्ही बघतच नाहीत, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण राहिलेले जे संख्याचे प्रकार आहेत ते मी दुसऱ्या भागात टाकेल, बरोबर आहे. ठीक आहे, थांबू इथं आपण. धन्यवाद. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या तक्त्यावर आधारित उदाहरणं कशी विचारतील. तुम्हाला मी सुरुवातीलाच घेतलं होतं, तुम्हाला विचारलं होतं की 31 ते 1 मिनिट, तुम्हाला विचारलं होतं 31 ते म्हणजे इथून 70 पर्यंतच्या सम व विषम संख्याच्या बेरजेतील फरक किती. आता तुम्ही बघायचं 31 ते 70 पर्यंत किती ग्रुप आले, तर 1 2 3 4 4 ग्रुप आले, बरोबर आहे. एका ग्रुपमध्ये 5-5चा फरक आहे, बरोबर आहे. मग 4 ग्रुपमध्ये कितीचा फरक येणार, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. मग त्याचा आन्सर 20. तुम्हाला विचारलं असतं 11 ते 90 पर्यंतच्या सम आणि विषम संख्येच्या बेरजेतला फरक. तुम्ही डायरेक्ट ग्रुप मोजायचे, म्हणजे किती 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ग्रुप आले ना. मग 5-5चा फरक 8 पंचे 40. या प्रकारावर उदाहरणं सोडवायची. आणि या ग्रुपमधली जर नैसर्गिकची वगैरे बेरीज विचारली तर मी नंतर सांगून देईन. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा चांगलं, याच्यासाठी हा आपला तक्ता महत्त्वाचा आहे. ठीक आहे. चला, आपला वेळ वाढत चालला आहे, आपण हा भाग इथंच थांबवू. राहिलेले संख्यांचे प्रकार जे आहेत ते पुढच्या भागात पूर्ण करून, कारण तुम्हाला अगोदरच उल्हास असतोय आणि त्याच्यात व्हिडिओ मोठा बघितला की तुमचे हातपायच गळते ते, बरोबर आहे. पण मित्रांनो, अभ्यास करायचं म्हणल्यावर आपल्याला उल्हासच ठेवावा लागेल. हे सर्वजण तसे नसतात, काही जण आहेत, काही जण खूप महत्त्वाचे अभ्यास करतात. मी आशा करतो की तुम्ही त्या जास्त अभ्यास करणाऱ्यामधलाच आहात व्हिडिओ बघणारे, त्यामुळे तुम्हाला लागून घ्यायची गरज नाही उदाहरण. ठीक आहे, थांबवूया आपण. धन्यवाद.